शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण मांडवगण खराटा आणि वडगाव रासाई या गटातून आणि गणातून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते आणि त्याच्यानंतर आज चिन्ह वाटप झाल्यानंतर छत्री आणि या कपशी या चिन्हावर त्यांनी आज पक्षचिन्ह मिळालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या गटामध्ये आणि गणामध्ये कशा पद्धतीने चुरस निर्माण होणार आहे येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला कळेल। शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरोळ। स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमामधून तुम्ही अनेक युवकांनी या ठिकाणी या जे उमेदवारांसाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी आला आहे आणि अपक्ष म्हणून उमेदवारी तुमच्या गणातील उमेदवारीने केलेले काय ताकदीनिशी काय योजनेसह तुम्ही आज या निवडणुकीला सामोरे जाणार? खऱ्या अर्थाने पुणे जिल्हा परिषदेची जी ही निवडणूक चालू झालेली आहे त्यामध्ये आमचा 20 नंबरचा जो मांडवगण फराटा वडगाव रासाईचा जो गट आहे तो OBC सर्वसाधारण पुरुष याच्यासाठी राखीव झालेला होता आणि आम्ही सगळेजण आदरणीय माऊलीआबा आमदार आणि आदरणीय राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री आमदार अजितदादांवरती विश्वास ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहोत। आमच्यामध्ये देखील इच्छुकांची संख्या भरपूर होती घड्याळ या चिन्हाकडून, परंतु राजकीय वाटाघाटीमध्ये घड्याळ आणि तुतारी एक झाल्यामुळं आमचा जो गट आहे तो माजी आमदारांनी अख्खं सगळा 8 गट एका बाजूला ठेवून स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या घरात उमेदवारी घेण्यासाठी एका बाजूला त्यांनी एकच गट मागितला, तर त्याला प्रामुख्याने विरोध केला गेला आणि त्यामध्ये देखील त्यांनी आदरणीय दादांना हे सांगून उमेदवारी आणली असं मला आत्ता ऐकायला मिळालं की बाबा माझ्या एखाद्या कोणत्याही कार्यकर्त्याला OBCच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देतो। जर तसं झालं असतं तर आमच्यापैकी कोणत्याही कार्यकर्त्याने निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली नसती। 1.5 वर्षापूर्वी ज्या व्यक्तीला साधारणतः तालुक्याने 2 लाख मतांनी नाकारलं, आज परत तेच उमेदवार म्हणून लोकांच्या समोर येत असतील तर लोकांना ते न पटणारं आहे आणि म्हणून मतदारांमधून जो सूर उमटत होता की आम्हाला कमीत कमी मतदान करायची संधी द्या, बॅलेट मशीनवरती एखादा माणूस असा उभा करा की आम्हाला त्याला मतदान करता आलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकांच्या मागणीसाठी आणि उमेदवारीचा AB फॉर्म आणताना नामदार अजितदादांची जी फसवणूक केली गेली त्या फसवणुकीला प्रत्युत्तर म्हणून आम्ही ही स्वाभिमानी विकास आघाडी तयार केलेली आहे आणि माझा ठाम विश्वास आहे ज्याप्रमाणे तालुक्यातील पूर्ण तरुणाईने माऊलीआबांना ताकद दिली आणि 2 लाख मताने एक युवा कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता सर्वांना जीव लावणारा माऊलीआबांसारखा माणूस जर 75,000 मतांनी निवडून येत असेल तर त्यांच्याच विचारधारेवर काम करून गटातली जी काही तरुणाई आहे ती सर्वच्या सर्व तरुणाई स्वाभिमानी विकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे 3ही उमेदवार जेडपीचं जे चिन्ह आहे आमचं कबशी आणि पंचायत समितीचं चिन्ह आहे छत्री या 2 चिन्हासमोरील बटन दाबून 3ही उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील। आता तुम्ही बरोबर आहे आणि दुसरीकडे सांगताय का राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची फसवणूक केली गेली, हे कसं काय समजायचं आम्ही कशा पद्धतीने? याचं मुख्य कारण असं आहे ज्यावेळेस राजकीय वाटाघाटी झाल्या त्यामध्ये हा एक गट माजी आमदारांना सोडण्यात आला, तर त्यावेळेस गट सोडण्यामागचं प्रमुख कारण असं होतं की मी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देईल असं सांगून AB फॉर्म आणण्यात आला असं मला आता ऐकायला मिळालं। तर तसं सांगून जर तुम्ही उमेदवारीचा AB फॉर्म आणत असताल आणि आणल्यानंतर स्वतःच्या घरात उमेदवारी देत असताल तर ही राज्याच्या नेतृत्वाची आदरणीय अजितदादांची 100% फसवणूक आहे आणि हे दादांना देखील नंतर कळालं असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे। मग दादांची झालेली फसवणूक आणि त्यांच्याच घरात परत उमेदवारी घेतल्याचं जे लोकांच्या मनामध्ये रोष आहे याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही ही विकास आघाडी केलेली आहे आणि ह्याच रागापोटी तालुक्याचे दमदार आमदार आदरणीय माऊलीआबा देखील आम्हालाच मदत केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा विश्वास आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।